Today we see the new organelle is present or located in a cytoplasm. This is a lysosome. Lysosome is another component. It is located in a cytoplasm. This is discovered by C.D. Dewey in 1955. लायसोझोमची डिस्कवरी कोणी केली आहे तर C.D. ड्यू यांनी केलेली आहे 1955 मध्ये. जनरली हा जो लायसोझोम आहे तो प्रेझेंट असतो प्रत्येक यूकॅरियोटिक सेलमध्ये, ऑल यूकॅरियोटिक सेल्स. पण काही एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्ट इन फंगाय, फंगायमध्ये ईस्टमध्ये ॲब्सेंट असतो. लायसोझोम हा फंगाय या किंगडममध्ये ईस्टमध्ये ॲब्सेंट असतो. तसेच प्रोटिस्टामध्ये युग्लिना या ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा ॲब्सेंट असतो. त्याचनंतर प्लांट्समध्ये जनरली प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये किंवा यूकॅरियोटिक सेलमध्ये जनरली लायसोझोम्स हा आढळतो. पण काही अशा सेल्स आहेत जिथे एक्सेप्शन आहे. तर प्लांटमध्ये मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये तो ॲब्सेंट आहे. मेरिस्टेमॅटिक सेल्स ह्या जनरली डिव्हिजन पिरियडमध्ये किंवा सेलचं जे रॅपिड डिव्हिजन होतं त्यासाठी या सेल्स खूप महत्त्वाच्या असतात. तर मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये लायसोझोम ॲब्सेंट असो. तसेच ॲनिमलमध्ये सुद्धा तो जो सेल आहे मॅच्युअर RBCs, ज्या काही मॅच्युअर RBC असतात त्याच्यामध्ये सुद्धा ॲब्सेंट असतात. लायसोझोम जनरली कोणी डिस्कवर केला आहे तर C.D. ड्यू 1955 मध्ये. आणि जनरली लायसोझोम हा प्रत्येक यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे. यूकॅरियोटिक सेल म्हणजे 4 किंगडम्समध्ये येतात. तर या 4 किंगडममध्ये सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत. जसं की फंगायमध्ये एक्झाम्पल म्हणून आपण ईस्ट पाहू शकतो, प्रोटिस्टामध्ये युग्लिना, प्लांट्समध्ये मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये आणि ॲनिमल्समध्ये मॅच्युअर RBCमध्ये ॲब्सेंट असतो. तसेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये सुद्धा मॅच्युअर RBC आणि ओव्हामध्ये या 2 सेल्समध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा ॲब्सेंट असतो. तर हा जो लायसोझोम आहे जनरली हा डिमिलिटेटिंग आणि रिकन्स्ट्रक्टिंग सेल युनिट म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये प्रत्येक जे काही ऑर्गॅनल्स आहेत ते रिकन्स्ट्रक्ट होतात आणि हा त्यांना डिमिनिश करत जातो. तर याला डिमिलिटिंग और रिस्ट्रक्चरिंग युनिट ऑफ सेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर लायसोझोममध्ये जनरली हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात ज्याच्यामुळे ते काय करतात, हायड्रोलाइज करतात अदर कंपोनंट्सला. तर हा जो आहे ॲसिडिक इन नेचर आहे. याचा जो pH आहे तो कसा आहे, ॲसिडिक आहे. ओके. आणि हा जो सेल आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या फंक्शन्स आहेत. त्याच्यानुसारच त्याचे काही टाईप्ससुद्धा पडतात आणि त्याचं फंक्शनसुद्धा पाहायचं आहे. तर हा जो लायसोझोम आहे जनरली याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हा स्पेरिकल शेपमध्ये असतो, इरेग्युलर शेपमध्ये, बट व्हेरी लेस. जनरली स्पेरिकल शेपमध्ये असतो. आउटरला मेम्ब्रेन प्रेझेंट आहे कारण की हा मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. आणि त्याचबरोबर इन्नर साईडला एन्झाईम कॉम्प्लेक्स असतो. तर याच्यामध्ये जनरली एन्झाईम प्रेझेंट असतात. तर हा सिम्पल स्ट्रक्चर आहे लायसोझोमचा. जनरली स्पेरिकल इन शेपमध्ये असतो, मेम्ब्रेन बाउंड असल्यामुळे मेम्ब्रेन आहे आणि त्याचबरोबर मध्ये एन्झाईम असतो आणि हा हायड्रोलायजेस एन्झाईम आहे. तर हा जो लायसोझोम आहे याचे काही टाईप्ससुद्धा पडतात. तर जनरली हा जो लायसोझोम आहे याचे टोटल 4 टाईप्स आहेत. जनरल 4 टाईप्स आहेत. टाइप्स ऑफ लायसोझोम्स. फर्स्ट, प्रायमरी लायसोझोम. प्रायमरी लायसोझोम्स जो आहे तो जनरली इनॅक्टिव्ह एन्झाईम्स असतात, ज्याच्यामध्ये जे काही एन्झाईम्स असतील ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. इनॅक्टिव्ह
enzymes. Second one, secondary enzyme, secondary lysosome, sorry. सेकंडरी लायसोझोम याच्यामध्ये इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये एन्झाईम्स असतात. ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये, इनॅक्टिव्ह हा फक्त प्रायमरी लायसोझोममध्ये असतो, तर सेकंडरीमध्ये ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये एन्झाईम्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर थर्ड वन आहे रेसिड्युअल बॉडी लायसोझोम. ओके, तर रेसिड्युअल बॉडी लायसोझोम जो आहे जनरली याच्यामध्ये जे काही अनडायजेस्टेड मटेरियल आहे, अनडायजेस्टेड जे काही फूड मटेरियल आहे किंवा मटेरियल आहे ते काय करतं, रेसिड्युअल बॉडीमध्ये असतं. फोर्थ वन आहे ॲटोफॅगो लायसोझोम. ॲटोफॅगो लायसोझोम जो आहे, ॲटोफॅजी किंवा ॲटोफॅगो लायसोझोम जो आहे जनरली हा जो ॲटोफॅगो आहे तो इंटरनली जे काही सेल मटेरियल्स असतात त्यांना हा डायजेस्ट करतो. तर यालाच आणखीन एक नाव आहे सुसायडल बॅग. हा सुसायडल बॅग्स म्हणून सुद्धा ओळखला जातो. का? कारण की हा जो आहे जे काही इंटरनल स्ट्रक्चर्स असतात जे की डायजेस्ट होतात किंवा डॅमेज होतात त्यांना डायजेस्ट करण्याचं किंवा त्यांना रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, तर ॲटोफॅगो लायसोझोम करतो. जनरली हे जे तीन आहेत, प्रायमरी लायसोझोम, सेकंडरी लायसोझोम अँड रेसिड्युअल बॉडी, हे हेट्रोफॅगो लायसोझोम्स म्हणून ओळखले जातात. कारण की हे काय करतात, जे काही अदर मटेरियल आहे जे की सेलमध्ये इंटर करतं त्या अदर मटेरियलला हे काय करतात, डायजेस्ट करतात. ओके, पण हा जो आहे ॲटोफॅगो लायसोझोम तो जनरली जे काही सेलमध्ये आहेत त्यांनाच तो डायजेस्ट करतो आणि तो स्वतःचे जे काही मेम्ब्रेन्स आहेत त्यांना डायजेस्ट करतो, म्हणून तो काय आहे, सुसायडल बॅग आहे. ओके, तर ते स्वतःचेच जे काही मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत त्यांना तो किल करतो. तर जनरली याच्यामध्ये जर आपण याचे फंक्शन्स जर बघितले तर जनरली याचे दोन फंक्शन्स आहेत, एक इंट्रासेल्युलर आणि एक एक्स्ट्रा सेल्युलर. जनरली हे लक्षात घ्या, लायसोझोमचे 4 टाइप्स आहेत, 4 टाइप्स, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रायमरी लायसोझोम. प्रायमरी लायसोझोम जो आहे जनरली काय करतो, तर तो जो लायसोझोम आहे आणि लायसोझोम हा कशापासून बनलेला आहे, तर गोल्गी बॉडीपासून बनलेला आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉर्म होतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉर्म होतो. हा रफवरती जे रायबोझोम्स असतात ते रिमूव्ह होतात आणि तिथे काय होतं, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बनतो. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या व्हेसिकल्सपासून गोल्गी बॉडी बनतो आणि हा जो गोल्गी बॉडी आहे याचे जे काही व्हॅक्युअल्स फॉर्म होतात त्या व्हॅक्युअल्सपासून लायसोझोम फॉर्म होतो. ओके, तर ज्यावेळेस गोल्गीज बॉडीपासून लायसोझोम फॉर्म होतो तो आहे प्रायमरी लायसोझोम आणि हा जो प्रायमरी लायसोझोम आहे त्याच्यामध्ये जे काही एन्झाईम्स असतात ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात आणि हा जो लायसोझोम आहे ज्यावेळेस जे काही फूड मटेरियल इनसाईडला येतं त्यावेळेस मी तुम्हाला डायग्रॅमॅटिक स्ट्रक्चरमध्ये दाखवेन. तर ज्यावेळेस जो काही फूड मटेरियल येतो त्याच्यासोबत ज्यावेळेस त्याचं कॉन्टॅक्ट होतं त्यावेळेस जे काही एन्झाईम्स आहेत इनॅक्टिव्ह फॉर्ममधले ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतात आणि प्रायमरी लायसोझोम हा सेकंडरी लायसोझोममध्ये कन्वर्ट होतो. थर्ड जो आहे, ज्यावेळेस फूड मटेरियल इनसाईडला येतं म्हणजे सेकंडरी लायसोझोमच्या एन्झाईम्समध्ये येतं, जे काही डायजेस्टेड मटेरियल आहे ते डायजेस्ट होतं, सेल त्याला ॲब्झॉर्ब करून घेतो, पण जे डायजेस्ट झाल्याच्या नंतर जे अनडायजेस्टेड मटेरियल असतं ते अनडायजेस्टेड मटेरियल जे आहे ज्या लायसोझोममध्ये असतं त्याला रेसिड्युअल बॉडीज म्हणतात. ओके, लास्ट वन जो काही ही थर्ड वन जे हेट्रोफॅगो लायसोझोम्समध्ये येतात आणि हा जो आहे ॲटोफॅगो लायसोझोम जनरली जे काही ऑर्गॅनल्स सेलच्या सायटोप्लाझममध्ये जेवढे काही ऑर्गॅनल्स आहेत जे की मेम्ब्रेन बाउंड आहेत त्यांच्या डेनुसार ज्यावेळेस ते स्वतःला डिनेचर करण्याचा प्रयत्न करतात
जे स्वतःला डिमॅनिश करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस त्या सेलमध्ये असणारा हा जो लायसोझोम आहे तो स्वतःच्या सेलमधल्या जे काही मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत त्यांना किल करतो. म्हणून ॲटो मीन्स स्वतः, फॅगो मीन्स सॉलिड पार्टिकल्स, मॅक्रो पार्टिकल्स, लायसोझोम मीन्स किल करणे किंवा डायजेस्ट करणे. जे लायसोझोम्स स्वतःच्या सेलमध्ये असणारे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स किल करतो त्याला काय म्हणतात, ॲटोफॅगो लायसोझोम्स म्हणतात. ओके, तर हे 4 टाईप्स आहेत. आता आपण लायसोझोम्सचे फंक्शन्स पाहू. तर जनरली लायसोझोम हा डायजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये काही एन्झाईम्स आहेत जे की त्याच्या पर्टिक्युलर फंक्शननुसार त्या एन्झाईम्सचा यूज करतात. तर जनरली काही एन्झाईम्स आहेत जसे की अमायलेज, प्रोटीएज, लायपेज, 3 फॉर एक्झाम्पलमध्ये पण खूप सारे आहेत, न्यूक्लिओसायडेज, इस्टरेज, त्याच्यानंतर फॉस्फेटेज, सल्फेटेज, ग्लायकोसायडेज. ओके, लायसोझोममध्ये असे काही खूप सारे एन्झाईम्स आहेत. जनरली आपण म्हणले की हा जो लायसोझोम आहे तो काय करतो, तर जे काही एन्झाईम्स प्रेझेंट आहेत, हायड्रोलॅक्टिक एन्झाईम जे प्रेझेंट आहेत ज्याच्यानुसार तो पुढच्या ऑर्गॅनल्सला डायजेस्ट करण्याचं काम करतो. तर लायसोझोममध्ये जनरली एन्झाईम्स प्रेझेंट असतात. तर प्रत्येक एन्झाईम आपापल्या नेचरनुसार स्वतःचं काम करतो. जसं की अमायलेज एन्झाईम तो जे काही अमायलेज आहेत त्याच्यामध्ये असणारे जे काही अमायनो ॲसिड्स वगैरे आहेत त्यांना डिनेचर करण्याचं काम करतो. प्रोटीएज जो की प्रोटीनला डायजेस्ट करण्याचं काम करतो. लायपेज लिपिड्सना डायजेस्ट करण्याचं काम करतो. न्यूक्लिओसायडेजमध्ये जसं की डीएनएज, आरएनएज. ओके, डीएनएज आणि आरएनएज हा न्यूक्लिओसायडेजमध्ये 2 टाईपचे एन्झाईम्स आपल्याला भेटतात ज्याच्यानुसार ते स्वतःचे फंक्शन्स करतात. इस्टर जो बॉन्ड आहे त्याला ब्रेक करण्याचं काम करतो. फॉस्फेटला डायजेस्ट करण्याचं काम हा फॉस्फेटेज एन्झाईम करतो. सल्फेट जो आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम सल्फेटेज एन्झाईम करतो. ग्लायकोसायडिक जो बॉन्ड आहे डीएनएचा ब्रेक करण्याचा तो ग्लायकोसायडिक बॉन्ड हा ब्रेक कोण करतो, ग्लायकोसायडेज करतो. तर जनरली जे काही एन्झाईम्स प्रेझेंट आहेत त्यांच्या फंक्शन्सनुसार ते स्वतः लायसोझोम्समधून रिलीज होतात. तर याचे काही फंक्शन्स आहेत. जनरली लायसोझोम हा 2 टाईप्समध्ये म्हणजे 2 प्रकारे काम करतो. तर याचे जर फंक्शन्स बघितले तर एक इंट्रासेल्युलर आणि सेकंड वन आहे एक्स्ट्रा सेल्युलर. इंट्रासेल्युलर इनर साइड सेलच्या मध्ये आणि एक्स्ट्रा मीन्स आउटर साइड सेलच्या बाहेरची साइड. ओके, तर जनरली लायसोझोम हा सेलच्या मध्ये सुद्धा काम करतो आणि त्याचबरोबर सेलच्या बाहेर सुद्धा काम करतो. तर इंट्रासेल्युलरमध्ये काय फंक्शन्स करतो, तर इंट्रासेल्युलरमध्ये फक्त ॲटोफॅगोलायसोझोम जो आहे तोच वर्क करतो. ओके, ॲटोफॅगोलायसोझोम्स हा इंट्रासेल्युलर फंक्शनमध्ये काम करतो. तर ॲटोफॅगोलायसोझोम्स काय करतो, हा सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, व्हॅक्युओल्स आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, रायबोझोम्स आहेत. ओके, हा लायसोझोम आहे. ओके, तर ॲटोफॅगोलायसोझोम काय करतो, तर फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल बघू. जसं की मायटोकॉन्ड्रिया जो आहे ज्यावेळेस एनर्जी फॉर्मेशन करतो तर काही मायटोकॉन्ड्रिया त्यांची ॲक्टिव्हिटी ज्यावेळेस कमी होते किंवा लेस होते त्यावेळेस तो स्वतःला काय करतो, डिनेचर करण्याचा प्रयत्न करतो. तर जर समजा हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे या मायटोकॉन्ड्रियाचा लाईफस्पॅन हा संपलेला आहे, तर याला सेलच्या बाहेर टाकणे किंवा याला किल करण्यासाठी लायसोझोम काय करतो, तर स्वतःच्या सेलमध्ये असणाराच लायसोझोम स्वतःच्या सेलमध्ये असणाऱ्याच मेम्ब्रेन्सना काय करतो, इनगल्फ करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो इनसाइडला येईल,
इथे हा डिनेचर्ड होईल, कारण की याच्यामध्ये pH कसा आहे, ॲसिडिक फॉर्ममध्ये आहे, तर तो त्याला डिनेचर करेल आणि स्वतः जो सेल आहे तो सुद्धा डिनेचर होईल. मग हा सेलच्या बाहेर पडेल आणि हा जो काही अनवॉन्टेड मटेरियल आहे ते म्हणून याला ओळखलं जातं. तर इंट्रासेल्युलरमध्ये जनरली काय होतं आहे, तर जे काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये जे काही मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत जे की वर्किंगमध्ये नाही आहेत, अशा सेल्समध्ये असणाऱ्या ऑर्गनेल्सला डायजेस्ट करण्याचं काम कोण करतं, तर लायसोझोम करतो. आणि लायसोझोममधला कोणता टाईप आहे जो हे काम करतो, तर तो आहे ॲटोफॅगोलायसोझोम. सेकंड वन, एक्स्ट्रासेल्युलर लायसोझोममध्ये जे काही सेलच्या बाहेरून येणारे जे काही ऑर्गॅनल फूड मटेरियल आहे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होऊन फॉर्म होणारे त्यांनासुद्धा अनडायजेस्टेड फॉर्ममधलं मटेरियल किल करण्याचं कामसुद्धा लायसोझोम करतो. तर जनरली अगोदर आपण सेलमध्ये इंटर काय काय होतं त्याला कसं डायजेस्ट करतात आणि एक्स्ट्रा सेल्युलरली कसं बाहेर पडतात हे पाहूयात. फॉर एक्झाम्पल हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ओके, आणि बाहेरून जे काही सेलला हवं असणारं मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल सेलला प्रोटीन किंवा लिपिड्सची गरज आहे, तर त्यावेळेस ते काय करतील, बाहेर जे काही लिपिड किंवा प्रोटीन्स असतील त्यांना इनसाईडला घेईल. म्हणजे हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो एंडोसायटोसिस हे फंक्शन वर्क करेल. ओके, एंडोसायटोसिस फंक्शननुसार हे जे काही फूड मटेरियल आहे ते इथे येईल. ओके, मग हा जो फूड मटेरियल इनसाईडला आला, हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचा एक व्हॅक्युअल फॉर्मेशन करेल किंवा व्हेसिकल फॉर्मेशन करेल. हा जो पार्टिकल आहे तो सेलच्या इनसाईड आला. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सेलच्या मध्ये आला. ओके, तर सेलच्या मध्ये सायटोप्लाझममध्ये जनरली प्रायमरी लायसोझोम हा प्रेझेंट आहे. प्रायमरी लायसोझोम प्रेझेंट आहे. प्रायमरी लायसोझोम्स म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये एन्झाईम्स आहेत. इनॅक्टिव्ह फॉर्ममधले जे काही एन्झाईम्स आहेत तो जो प्रायमरी लायसोझोम आहे तो जाऊन फूड मटेरियलला अटॅच होतो. ओके, हा झाला सेकंडरी लायसोझोम. हा सेकंडरी लायसोझोम कसा फॉर्म होईल, प्रायमरी लायसोझोम जो की इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे, ज्यावेळेस तो प्रायमरी जे काही फूड मटेरियल आहे त्याच्यासोबत अटॅच होईल. ज्यावेळेस फूड पार्टिकल सोबत प्रायमरी लायसोझोम अटॅच होतो त्यावेळेस तो सेकंडरी लायसोझोम बनतो. तर त्याच्यामध्ये असणारा जो इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येतो. तर सेकंड स्टेपमध्ये काय होतं, फर्स्टली प्रायमरी लायसोझोम हा फूड पार्टिकलला अटॅच होईल, म्हणजेच तो सेकंडरी लायसोझोम फॉर्म होईल आणि प्रायमरी लायसोझोममध्ये असणारा जो काही इनॅक्टिव्ह फॉर्ममधला एन्झाईम आहे तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होईल. त्याच्यानंतर हे जे काही फूड मटेरियल आहे त्याला तो इनगल्फ करेल, म्हणजे लायसोझोम आणि फूड मटेरियल हे एकत्र येतील. ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस याच्यामधला असणारा एन्झाईम आणि जे काही अदर मटेरियल आहे याच्यामध्ये जे काही सेलला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की वॉटर आहे, प्रोटीन आहे, लिपिड आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सेलमध्ये काय करून घेतल्या जातात, ॲब्सॉर्ब करून घेतात. त्याच्यानंतर जे काही उरलेलं मटेरियल आहे ज्याला आपण काय म्हणतो, अनडायजेस्टेड, डायजेस्ट झाल्याच्या नंतर त्याचं अब्सॉर्प्शन झालं, पण राहिलेला जो पार्ट आहे तो आहे अनडायजेस्टेड फूड मटेरियल. आणि हा जो अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे ज्या लायसोझोममध्ये असतो त्याला आपण थर्ड टाईपचा लायसोझोम म्हणजेच रेसिड्युअल बॉडी म्हणून ओळखतो. ओके, म्हणजे याच्यामध्ये अनडायजेस्टेड मटेरियल जे आहे ते पुन्हा सेलच्या बाहेर पडतं. याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फंक्शनसुद्धा म्हणू शकतो. हा झाला एक टाईप. ओके, असे 3 फंक्शन्स आपण पाहणार आहोत. पहिला जो फंक्शन बघितला एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये, जर जे काही फूड मटेरियल सेलला हवे आहेत ते फूड मटेरियल जर सेलच्या मध्ये आले तर जो पहिल्यांदा प्रायमरी लायसोझोम आहे जो इनॅक्टिव्ह एन्झाईम्स कॅरी करतो, तो इनॅक्टिव्ह एन्झाईम्स कॅरी करणारा प्रायमरी लायसोझोम जाऊन अटॅच होतो फूड मटेरियलला. फूड मटेरियलला ज्यावेळेस अटॅच होतो जे काही इनॅक्टिव्ह मटेरियल एन्झाईम्स आहेत ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतात आणि प्रायमरी लायसोझोम हा सेकंडरी लायसोझोम बनतो. हा जो सेकंडरी लायसोझोम आहे हा फूड मटेरियलला इनगल्फ करतो आणि त्याच्यापासून जे काही डायजेस्टेड मटेरियल आहे ते सेलमध्ये आउटसाईडला येऊन जातं आणि जे काही अनडायजेस्टेड पार्ट आहे ज्या बॉडीजमध्ये प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल बॉडीज. त्याच्यानंतर जे काही अनडायजेस्टेड आहे तो एक्झोसायटोसिसनुसार बाहेर पडतो. जसे की हा पुन्हा जाऊन
हा जो सेल आहे तो सेल मेम्ब्रेनला अटॅच होतो, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच होतो, आणि हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो याला बाहेर टाकतो आणि त्याच्यानंतर सेल अशी पूर्वरत होते आणि हा सेलच्या बाहेर पडतो. याला आपण म्हणतो एक्झोसायटोसिस. ओके, हे झालं फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड वन आहे, सेकंड फंक्शन आहे, जो काही एक्झाम्पलमध्ये जर घेतलं तर स्पर्म, जे मेल स्पर्म्स असतात तर त्याचा जो काही ॲक्रोझोम आहे, एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतं. ओके, हा जो आहे तो ॲक्रोझोम आहे. याच्यामध्ये एक एन्झाईम असतो ज्याचं नाव आहे हायड्रोलोनायडेज. हा जो एन्झाईम आहे तो ओवाला जाऊन अटॅच होतो. ज्यावेळेस हा ओवाला जाऊन अटॅच होतो त्यावेळेस याच्यामधला जो काही ॲक्रोझोममधला हायड्रोलोनायडेज हा जो एन्झाईम आहे तो रिलीज होतो, आणि हा जेव्हा रिलीज होतो तेव्हा ओवाचा जो काही आउटर मेम्ब्रेन आहे तो रप्चर होतो आणि हा स्पर्म इनसाइडला जातो, ज्याच्यामुळे लायसोझोममध्ये जे काही हायड्रोलोनायडेज एन्झाईम आहे ज्यावेळेस ॲक्रोझोम रिलीज करतो त्याच्यामुळे ओवाचा जो आउटर कवर आहे तो रेड्यूस होतो, त्याच्यामुळे फर्टिलायझेशन प्रोसेस ही होते. तर सेकंड फंक्शन ज्याच्यामध्ये स्पर्मचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता ह्युमन स्पर्म, ज्याच्यामुळे काय होतं तर जो काही ॲक्रोझोम आहे त्याच्यामध्ये असणारा हायड्रोलोनायडेज एन्झाईम हा रिलीज होतो आणि ओव्हाचा जो आउटर प्रोटेक्टिव्ह कवर आहे तो रेड्यूस होतो आणि फर्टिलायझेशन प्रोसेस होऊ शकते. थर्ड वन जे काही मेटामॉर्फोसिस होतात, मेटामॉर्फोसिस प्रोसेसमध्ये जे काही मेलिग्नंट सेल आहेत, ज्यावेळेस मेटामॉर्फोसिस मीन्स आउटर जे काही सेल मेम्ब्रेन सेल स्ट्रक्चर आहे ते रिमूव्ह होतं आणि न्यू सेल स्ट्रक्चर हे फॉर्म होतं. ओके, ज्याला आपण कात सोडणे असं सुद्धा म्हणू शकतो किंवा स्टेप बाय स्टेप सुद्धा आहे. तर ज्याच्यानुसार जे काही एकपासून लार्वा फॉर्म होणे, लार्वापासून पिपा फॉर्म होणे किंवा पिपापासून अडल्ट फॉर्म होणे, याला सुद्धा आपण कन्व्हर्शन ऑफ रिमूव्हिंग ऑफ आउटर स्ट्रक्चर सेल म्हणतो. तर तसंच ज्यावेळेस मेटामॉर्फोसिस प्रोसेसमध्ये मेलिग्नंट सेल रिकवर होतात त्यावेळेस टी लिम्फोसाइट्स ह्या सुद्धा एक लायसोझोम्स थ्रू फॉर्म होणारा पार्ट आहे. तर हे झाले फंक्शन्स. जनरली या टाईपचे जे काही एन्झाईम्स आहेत जनरली लायसोझोममध्ये प्रेझेंट असतात, त्यांच्या फंक्शन्सनुसार ते वर्क करतात आणि ज्यावेळेस त्यांचं फंक्शन आपण पाहतो ते दोन टाईप्समध्ये करतात. एक इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या इनसाईड आणि एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आउटर साईड. इंट्रासेल्युलरमध्ये ॲटोफॅगोसायटोसिस बघितलं, ॲटोफॅगो लायसोझोम्स बघितलं, ज्याच्यामध्ये काय होतं तर सेलच्या मध्येच असणाऱ्या मेम्ब्रेन्सना तो काय करतो, किल करतो. ओके, डायजेस्ट करतो, म्हणून तो काय आहे सुसायडल बॅग किंवा ॲटोफॅगो लायसोझोम. एक्स्ट्रासेल्युलरमध्ये तीन फंक्शन्स बघितले. ज्यावेळेस फूड मटेरियल सेलच्या इनसाईड येतं त्यावेळेस काय कन्व्हर्शन होतं आणि ते कसं अनडायजेस्टेड फूड मटेरियल सेलच्या बाहेर जातं. तर त्यावेळेस प्रायमरी लायसोझोम हा ऑलरेडी प्रेझेंट असतो. ज्यावेळेस फूड मटेरियलला अटॅच होतो त्यावेळेस तो सेकंडरी लायसोझोम बनतो आणि सेकंडरी लायसोझोम्स ज्यावेळेस जे काही फूड मटेरियल आहे जे डायजेस्ट होतं आणि सेल ॲब्सॉर्ब करतो, ज्यावेळेस अनडायजेस्टेड फूड मटेरियल असतं ज्या सेल मेम्ब्रेनमध्ये असतं त्याला आपण रेसिड्युअल बॉडीज म्हणतो आणि ही जी रेसिड्युअल बॉडी आहे ज्याच्यामध्ये अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे तो जाऊन प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच होतो आणि हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो त्या पार्टिकल्सला अनडायजेस्टेड फूड मटेरियलला सेलच्या बाहेर टाकतो. ओके, हे आहे एक्स्ट्रासेल्युलरमधलं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल स्पर्म. ह्युमन स्पर्म जर बघितला तर याच्यामध्ये स्पर्ममध्ये एक जो आउटर पार्ट आहे कॅप लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ॲक्रोझोम त्याला म्हणतात. त्या ॲक्रोझोममध्ये हायड्रोलोनायडेज एन्झाईम असतो जो की ओव्हाचा प्रोटेक्टिव्ह कव्हर रप्चर करतो ज्याच्यामुळे फर्टिलायझेशन प्रोसेस होते. थर्ड वन मेटामॉर्फोसिस प्रोसेस. मेटामॉर्फोसिस प्रोसेसमध्ये जे काही मेलिग्नंट सेल आहेत त्यांना रिकवर करण्यासाठी टी लिम्फोसाइट्स या सेल्सनुसार ते कन्वर्ट होतात आणि हा लायसोझोम्सचा फंक्शन्स आहे. त्याचबरोबर याचे काही डिसऑर्डरसुद्धा आहेत. जर समजा लायसोझोम त्याचं फंक्शन करत नसेल म्हणजे या टाईपचे जे कोणतेही एन्झाईम्स आहेत ते जर तो रिलीज करत नसेल त्याच्यामुळे आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर होऊ शकतो. जो काही जेनेटिक डिसऑर्डर आहे त्याचं नाव आहे
टेचस डिसीज, टेचस जेनेटिक डिसऑर्डर किंवा डिसीज. हा डिसीज कशामुळे होतो तर लायसोझोम जर जे काही एन्झाईम्स आहेत तो जर रिलीज करत नसेल तर हा डिसऑर्डर होतो, ज्याच्यामुळे लायपेज जो एन्झाईम आहे याच्या कमतरतेमुळे जर लायपेज एन्झाईम जर सिक्रेट होत नसेल तर आपले जे काही ब्रेन आहे त्याच्यामुळे फॅट्स जो आहे तो अक्युमुलेट होतो आणि त्याच्यामुळे ब्रेन पॉवर ही लेस होते आणि आपल्याला टेचस डिसीज होऊ शकतो. तर हा आहे लायसोझोम. तर नेक्स्ट वन इज ए व्हॅक्युल्स. Generally, vacuoles are present in all cells, but their numbers and size is variable. Generally, vacuoles बद्दल जर बघितलं तर vacuoles हे प्लांट सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात, पण प्लांट सेलमध्ये जो सेंट्रल वॅक्यूल आहे लार्ज साईजमध्ये असतो. तर 1 वॅक्यूल हा प्रेझेंट असेल आणि साईज त्याची काय असेल लार्ज. जर ॲनिमल सेलमध्ये बघितलं तर ॲनिमल सेलमध्ये मोर नंबरमध्ये वॅक्युअल्स असतात, मोर नंबर्समध्ये वॅक्युअल्स असतात, पण त्याची जी साईज आहे ती स्मॉलर आहे. ओके. त्याचबरोबर अदर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा वॅक्युअल्स प्रेझेंट आहेत. पण जसं की याचं एक्झाम्पल जर घेतलं पॅरामेशियम, पॅरामेशियममध्ये सुद्धा वॅक्युअल हा प्रेझेंट आहे. जनरली जर प्लांट्समध्ये जर बघितलं तर प्लांट्समध्ये जनरली जो काही सेल आपण काढतो त्या सेलच्या सेंटरमध्ये आपण त्याचा वॅक्युअल बघतो आणि जो की लार्ज साईजमध्ये असतो. तर हा जो लार्ज साईजमधला सेलमधला सेंट्रल वॅक्युअल आहे. जनरली याच्यामध्ये हा जो वॅक्युअल आहे याच्यामध्ये काय कंटेस्ट असतात तर सेल सॅप असतो. तर जनरली सेल सॅपमध्ये काय काय असतं तर 90% वॉटर कंटेंट असतो, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल असतं, त्याचबरोबर मिनरल्स असतात. तर जो काही सेल सॅप आहे त्याच्यामध्ये जो काही कंटेंट आहे जो की काय करतो सेलला एक फुल फॉर्मेशनमध्ये दाखवतो. याच्यामुळे काय होतं तर जे काही सेलची टर्गिडिटी आहे, सेलची शेप तर मेंटेन होतोच, पण त्याचबरोबर सेलची जी काही टर्गिडिटी आहे ती सुद्धा त्या सेल व्हॅक्युअल्समुळे फॉर्म होते. त्याच्यानंतर प्लांट सेलमध्ये सीडमध्ये सुद्धा वॅक्युअल फॉर्मेशन असतं. सीडमध्ये वॅक्युअल फॉर्मेशन का असतं तर जे काही सीड्स आहेत त्याच्यामध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. तर सीडमध्ये फूड वॅक्युअल असतो, सीडमध्ये फूड वॅक्युअल्स असतात ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय केलं जातं फूड हे स्टोअर केलं जातं. सेकंड वन, प्लांटमध्ये जे काही पेटल्स आहेत, पेटल्स ज्यांना आपण पाकळ्या म्हणतो, ओके, तर जे काही पेटल्स आहेत त्यांना जो काही अट्रॅक्टिव्ह कलर येतो तो कशामुळे येतो तर हा जो वॅक्युअल आहे या वॅक्युअलमध्ये काही पिगमेंट्स अटॅच असतात, पिगमेंट्स ॲड असतात, इन्क्लुडेड असतात, स्टोअर केले जातात. तर वॅक्युअल्समध्ये जे काही पिगमेंट्स स्टोअर केले जातात त्याच्यामुळे जे काही पेटल्स आहेत, फ्लावरचे पेटल्स आहेत, त्यांना अट्रॅक्टिव्ह कलर येतो. त्याच्यानंतर ॲनिमल सेलमध्ये जर बघितलं तर ॲनिमल सेलमध्ये स्मॉलर वॅक्युअल्स असतात. तर जनरली आपण स्फेरिकल शेपमध्ये काढू तर हा ॲनिमल सेल आहे, सेंट्रली न्यूक्लियस असतो आणि काही प्रमाणात स्मॉल पार्टिकल्समध्ये वॅक्युअल्स असतात. तर हा जो काही वॅक्युअल्स आहे ॲनिमल सेलमध्ये जनरली जे काही वॅक्युअल्स आहे त्याच्यामध्ये प्रोटीन स्टोअर केलं जातं किंवा डिफरंट आयन्स स्टोअर करून ठेवले जातात. तर याच्यामध्ये प्लांट्समध्ये आपण बघितलं एक तर स्टोरेज, सेकंड वन पिगमेंटेशन, टर्गिडिटी आणि फूड. म्हणजे प्लांट सेलमध्ये तो 4 फंक्शन्स कॅरी करतोय. एक जे काही सेल सॅप आहे ज्याच्यामुळे काय करतोय तो स्टोरेज करतोय, ओके, त्याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे ते स्टोअर करतो. त्याच्यानंतर जी काही टर्गिडिटी आहे
याच्यामध्ये जर ज्याची लार्जर साईज बघून आणि त्याच्यामुळे सेलचा जो कंटेंट आहे तो स्मॉलर असतो, तर याच्यामुळे सेल जो आहे तो टर्गिड होतो, टर्गर प्रेशर त्याच्यामध्ये क्रिएट होतं. सीडमध्ये जे काही फूड कंटेंट आहे त्याला स्टोअर करण्यासाठी फूड व्हॅक्युअल्स असतात, तो फूड स्टोअर करतो. त्याचबरोबर सेल्स जे काही फ्लावर्स आहेत त्यांना पिगमेंटेशनमुळे अट्रॅक्टिव्ह कलर्स येतात. त्याचबरोबर जे काही सेल्स आहेत प्लांट सेलमध्ये, जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे, अनवॉन्टेड मटेरियल जे की हार्मफुल आहे हर्बिओर्सला, जे प्लांट्सना खातात त्यांना अनवॉन्टेड मटेरियल म्हणजे काही पॉयझनस किंवा टॉक्सिक जे काही मटेरियल आहे ते सुद्धा स्टोअर कशामध्ये केलं जातं, व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, तर ॲनिमल सेलमध्ये जर बघितलं तर तो काय करतो, स्टोरेजचं काम करतो. स्टोरेज एक प्रोटीन स्टोअर करून ठेवते किंवा आयन स्टोअर करून ठेवू शकतो. तर त्याच्यानंतर आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, ज्याच्यामध्ये आपण पॅरामेशियम बघतोय. तर पॅरामेशियम हा युनिसेल्युलर आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हॅक्युअल्स हा प्रेझेंट असतो. तर त्या सेलमध्ये जे काही व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतील ते जे व्हॅक्युअल्स आहेत ते काय करतात, तर जे काही मटेरियल तो वन सिंगल सेल आहे, त्याच्यामुळे जे काही सिस्टीम्स आपल्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये एकच सेल ती करते. डायजेशन असेल, एक्सक्रिशन असेल, रेस्पायरेशन असेल, रिप्रोडक्शन असेल, सगळे जे काही सिस्टीम्स आहेत तो एकच सेल कॅरी करतो किंवा प्ले करतो. तर तो जो काही एक्सक्रिशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सेलमध्ये जे काही एक्सक्रिशन होतं तर ते एक्सक्रिशनचा अनवॉन्टेड मटेरियल जे आहे ते व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर केलं जातं. तर हा जो व्हॅक्युअल्स आहे जनरली ऑल टाईपच्या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतो, पण मोस्टली प्लांट सेलमध्ये तो वन असतो पण लार्ज साईजमध्ये असतो आणि तो खूप सारे फंक्शन्स प्ले करतो. जसं की अनवॉन्टेड मटेरियल आहे जे की हर्बिओर्ससाठी हार्मफुल आहे तशा मटेरियल्सना सुद्धा तो स्टोअर करून ठेवतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही स्टोअर असतं त्याला आपण सेल सॅप म्हणतो आणि सेल सॅपमध्ये जनरली 90% ऑफ वॉटर कंटेंट असतो आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि मिनरल्स हे प्रेझेंट असतात. आणि त्याचबरोबर तो जो सेलचा साईज लार्ज असल्यामुळे त्याची जी काही टर्गिडिटी आहे, टर्गर प्रेशर आहे, तो या व्हॅक्युअल्समुळे फॉर्म होतो. त्याच्यानंतर पेटल्स जे आहेत फ्लावर्समधले त्यांना जो अट्रॅक्टिव्ह कलर येतो तो कशामुळे येतो आहे, तर पिगमेंटेशनमुळे येतो. आणि हे पिगमेंट्स जे आहेत ते कुठे स्टोअर असतात, तर व्हॅक्युअल्समध्ये स्टोअर असतात. सीडमध्ये सुद्धा फूड स्टोरेजसाठी फूड व्हॅक्युअल्सचा जो काही फूड व्हॅक्युअल्सचा उपयोग होतो. आणि प्लांट ॲनिमल सेलमध्ये जर बघितलं तर प्रोटीन, आयन्स स्टोरेजसाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि युनिसेल्युलर एक्झाम्पलमध्ये पॅरामेशियम आपण बघितलं, ज्याच्यामध्ये जो काही सेल आहे तो युनिसेल्युलर असतो, म्हणजे सिंगल सेलपासून बनलेला तो पॅरामेशियम आहे. त्याच्यामध्ये जो काही व्हॅक्युअल आहे तो काय करतोय, तर जे काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आहेत ते इथे स्टोअर करून ठेवतो आणि किंवा त्याला बाहेर टाकण्याचं सुद्धा काम करतो. तर हा जो व्हॅक्युअल आहे जनरली स्मॉल कन्सेप्ट आहे. तर याच्यानंतर आपण पुढची जे काही सायटोप्लाझममधला ऑर्गॅनल आहे तो पाहणार आहोत. नेक्स्ट वन, द प्रेझेंट इन ऑर्गॅनल इन सायटोप्लाझम. दोज ऑर्गॅनल्स आर प्रेझेंट इन cytoplasm. It is the smallest and circular in form. They are attached to plasma membrane. Those are known as a microbodies. Micro means small, bodies means structure. Okay. तर microbodies generally small, circular in form and attached to प्लाझ्मा मेम्ब्रेन. सर्क्युलर स्ट्रक्चर आहे जे की प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये अटॅच असतं. जनरली आपण ज्यावेळेस सेल पाहतो खूप सारे असे स्मॉल पार्टिकल्स आपल्याला दिसतात, पण काही पार्टिकल्स हे म्हणजे न्यूक्लियसला सोडून काही प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नियर आपल्याला दिसतात, बरोबर आहे. तर जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळपास असतात त्यांना आपण मायक्रोबॉडीज म्हणतो. आणि या ज्या काही मायक्रोबॉडीज आहेत जनरली सर्क्युलर फॉर्ममध्ये असतात. तर ज्या काही मायक्रोबॉडीज आहेत त्या ॲनिमल सेल अँड प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात. प्लांट सेल्स अँड ॲनिमल सेल्समध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांच्यामध्ये जे काही एन्झाईम प्रेझेंट आहेत त्याच्या बेसिसनुसार त्यांचे टाईप्स पडतात. तर
बेस्ड ऑन presence of enzymes in the microbodies. Classification is based on the presence of enzymes in the microbodies. मायक्रोबॉडीज मध्ये जे काही एन्झाईम्स प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार त्यांचे टाइप्स करण्यात आले. तर जनरली 3 टाइप्समध्ये आपण मायक्रोबॉडीज पाहणार आहोत. फर्स्ट स्पिरोझोम्स, सेकंड वन peroxisomes, and third one glyoxysomes. तर त्यांच्यामध्ये जे काही एन्झाईम्स प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार आपण त्याचे टाइप्स पाडलेले. तर स्पिरोझोम्स ज्याच्यामध्ये असे एन्झाईम्स आहेत जे की ओन्ली फॅट्स दाखवतात. तर ज्याच्यामध्ये जे काही स्पिरोझोम्स आहेत ते प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात. आणि प्लांट सेल असे प्लांट सेल जे की ऑइल फॉर्मेशनचं काम करतात, जसं की कढई आहे, कस्टर्ड आहे. जे काही प्लांट्स आहेत ज्याच्यापासून सोयाबीन आहे ज्याच्यामध्ये ऑइल फॉर्मेशन होतं, तशा सेल्समध्ये मायक्रोबॉडीजमध्ये स्पिरोझोम्स असतो, जे की ऑइल कंटेनिंग प्लांट्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण स्पिरोझोम्स पाहतो. पेरॉक्सिझोम्स जनरली ॲनिमल सेलमध्ये असतो. जे काही ॲनिमल सेल्स आहेत त्यांच्यामध्ये पेरॉक्सिझोम्स असतो. जनरली जे काही युरिया कंटेनिंग मटेरियल्स आहेत, जसे की नायट्रोजन कंटेनिंग, जसे की युरिया आहे किंवा अमायनो ॲसिड्स आहे, याच्यामध्ये नायट्रोजन कंटेंट्स जास्त असतं. आणि जास्त प्रमाणात जर नायट्रोजन कंटेंट बॉडीमध्ये असेल तर ते आपल्या बॉडीसाठी धोकादायक असतं किंवा हार्मफुल असतं. तर अशा कंटेनिंग नायट्रोजन कंटेनिंग जे काही मटेरियल आहे त्यांच्यामध्ये कॅटॅलिसिस प्रोसेसनुसार टॉक्सिक H2O2 फॉर्मेशन होतं. जनरली याच्यामध्ये जो काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये H2O2 जो आहे तो टॉक्सिक फॉर्ममध्ये असतो. तर पेरॉक्सिझोममध्ये असणारा जो काही कॅटॅलाइज किंवा हायड्रोलेज एन्झाईम आहे ज्याच्यामुळे काय होतं, जर तो हायड्रोजन जो आहे त्याच्यामधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला जातो आणि याच्यामुळे हायड्रोजनचा जो काही टॉक्सिक फॉर्म आहे तो काय केला जातो, तर इथे तयार केला जातो. हा टॉक्सिक फॉर्म इथे अनटॉक्सिक होतो. तर ह्युमन बॉडी ॲनिमल्स बॉडीमध्ये जे काही मोर नायट्रोजन कंटेनिंग जसे की युरिया किंवा अमायनो ॲसिड्स असतील त्यांच्यामध्ये जो काही टॉक्सिक H2O2 असतो त्याच्यामधला जो काही H2 आहे याच्यावरती जे काही टॉक्सिक फॉर्मेशन असतं त्याला रिमूव्ह करून एक अनटॉक्सिक पेरॉक्साईड तयार हायड्रोजन पेरॉक्साईड फॉर्म करू शकतो. हा वन फंक्शन आहे. त्याच्यानंतर सेकंड फंक्शनसुद्धा आहे. जे काही H2O2 आहे हायड्रोजन पेरॉक्साईड हा आपल्या बॉडीसाठी इतका युजफुल नाही आहे, पण आपल्या बॉडीला 70% वॉटर, आपली बॉडी ही 70% वॉटरपासून बनलेली आहे. तर आपल्या बॉडीला सर्वात जास्त गरज कशाची असते, तर वॉटरची असते. तर हा जो काही H2O2 आहे ज्याचं टॉक्सिक टू अनटॉक्सिक फॉर्ममध्ये झालेला आहे, तर हा जो H2O2 आहे याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आणि इथे जो H2 आहे त्याचं H2O फॉर्मेशनमध्ये रूपांतर केलं जातं. तर जनरली याच्यामध्ये काय आहे, तर ॲनिमल्समध्ये जे काही नायट्रोजन कंटेनिंग आहेत, जो काही H2O आहे जो की हार्मफुल आहे, जो बॉडीसाठी हार्मफुल आहे, तो आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असलेला तो H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईडचं कन्व्हर्शन अनटॉक्सिक फॉर्ममध्ये करतो. आणि हा जो अनटॉक्सिक आहे याच्यामधला वन ऑक्सिजन मॉलिक्यूल हा रिमूव्ह होतो आणि वॉटर मॉलिक्यूल हा फॉर्म होतो. तर याच्यामध्ये 2 फंक्शन्स होतात. पेरॉक्सिझोम्स हा जनरली ॲनिमल्समध्ये असतो, ज्याच्यामुळे काय होतं, जे काही हार्मफुल पेरॉक्साईड्स आहेत याच्यामधला हायड्रोजनचा जो काही रेसिड्यूज आहे तो काढून टाकून तिथे युजफुल H2O2 तयार केला जातो अनटॉक्सिक. आणि हा जो अनटॉक्सिक H2O2 आहे याच्यामधला वन ऑक्सिजन मॉलिक्यूल हा रिमूव्ह केला जातो
आणि त्याचं फॉर्मेशन वॉटरमध्ये केलं जातं. थर्ड वन आहे ग्लायऑक्सिझोम्स. जनरली ग्लायऑक्सिझोम्स हे प्लांटमध्ये असतात, प्लांट सेल्समध्ये प्रेझेंट असतात. तर जनरली आपल्याला माहीत आहे की प्लांट्समध्ये जे काही सीड्स आहेत, ओके, आपण म्हणतो की प्लांट्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर फोटोसिंथेसिस प्रोसेस थ्रू ते ओन फूड फॉर्मेशन करतात. पण जे काही सीड्स आहेत, ज्यावेळेस जर्मिनेटिंग सीड्स असतात, जर्मिनेटिंग सीड्समध्ये जे काही फॅट्स आहेत, जर्मिनेटिंग सीड्समध्ये जे काही फॅट्स असतात त्या फॅट्सचं कन्व्हर्शन शुगरमध्ये केलं जातं. आणि हा जो शुगर आहे तो यूज केला जातो एनर्जी फॉर्मेशनसाठी आणि त्याच्यानुसारच त्याचं फूड फॉर्मेशनसुद्धा केलं जातं. जर्मिनेटिंग सीड्स म्हणजे जे काही आपण धान्य उगवण्यासाठी सीड्स पेरणी करतो, सॉ करतो, त्या सीड्समध्ये तर डायरेक्ट फोटोसिंथेसिस होण्यासाठी प्लांटमध्ये कुठेच लीफ वगैरे नसतात. ओके, तर त्याच्या सीड्समध्ये सुद्धा एक प्लांट ग्रो करायचं आहे, त्याच्यासाठी एनर्जी हवी आहे. तर त्या सीड्समध्ये जे काही फॅट कंटेंट्स असतं त्या फॅट कंटेंट्सना ग्लायऑक्सिझोम्समुळे, ग्लायऑक्सिझोम्स हे मायक्रोबॉडीज आहेत, सेलच्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. तर ग्लायऑक्सिझोम्स काय करतात, ते जे फॅट कंटेंट आहे त्याचं कन्व्हर्शन शुगरमध्ये करतात आणि हा जो शुगर आहे तो फूड आणि एनर्जीसाठी यूज केला जातो, ज्याच्यामुळे सीड्स, जे जर्मिनेटिंग सीड्स आहेत ते एक प्लांट ग्रो करू शकतात, त्या प्लांटचं ट्री फॉर्मेशनसुद्धा होऊ शकतं. तर ती जी काही एनर्जी स्टोअर केली जाते किंवा जी फोटोसिंथेसिस फॉर्मेशन होते, फोटोसिंथेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ फूड. ओके, तर ते जे काही फूड आहे ते कशामार्फत तयार केलं जातं, तर फॅट्सचं फॉर्मेशन शुगरमध्ये केलं जातं. ओके, कार्बोहायड्रेट्समध्ये, आणि त्याच्या थ्रू प्लांट्स हा ग्रो होतो. तर जनरली मायक्रोबॉडीज ह्या स्मॉल सर्क्युलर आहेत, ज्या की सायटोप्लाझममध्ये असतात, ते पण सायटोप्लाझम प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साईडला, आणि ते जनरली प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात. आणि जे काही एन्झाईम्स प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार आपण त्यांचे क्लासिफिकेशन करतो. पहिल्यांदा आपण स्पिरोझोम्स बघितलं. स्पिरोझोम्स जनरली त्याच प्लांट्समध्ये असतात जे की ऑइल कंटेनिंग असतात, ज्याच्यामध्ये ऑइल कंटेंट असतात, आणि स्पिरोझोम्स जे आहेत ते ऑइलचं फॉर्मेशन फॅट किंवा ऑइल्समध्ये करतात. परॉक्सिझोम्स जे आहेत त्याच्यामध्ये जो काही हार्मफुल परॉक्साईड आहे त्याचं अनटॉक्झिक परॉक्साईड करतो आणि त्याच अनटॉक्झिकचं पुन्हा वॉटरमध्ये फॉर्मेशन करतो. त्याच्यानंतर ग्लायऑक्सिझोम्स जनरली हे प्लांट्समध्ये असतात आणि हे कशामध्ये असतात, तर जर्मिनेटिंग सीड्समध्ये जे काही फॅट कंटेंट्स आहे त्याचं शुगरमध्ये कन्व्हर्शन केलं जातं आणि हा जो शुगर आहे तो फूड आणि जे काही एनर्जी आहे या फॉर्मेशनसाठी यूज केला जातो. तर याच्यामध्ये स्पिरोझोम्स आणि ग्लायऑक्सिझोम्स हे प्लांट्समधले आहेत मायक्रोबॉडीज, आणि परॉक्सिझोम जो की ॲनिमल सेलमध्ये आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे जे काही सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असणारे ऑर्गॅनिल्स आहेत